पहिल्यांदा तर सर्वांना जय शिवराय। आजचा व्हिडिओ पुरुषांनी आवर्जून पाहावा। हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खूप उपयोगी पडणार आहे। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पुरुषांनी आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी असतात ज्या घडत असतात आणि प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यामध्ये या गोष्टी घडतच असतात। तर काही गोष्टी आहेत ज्या की तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे की त्या अजिबात कोणाला सांगायच्या नाही आहेत। तुम्हाला अगदी 4च गोष्टी आहेत। खूप छोटा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे तुम्ही अगदी स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि छान छान कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका। चला तर मग लगेच त्यातली पहिलीच गोष्ट बघूया, तुमचे पैशाचे झालेले नुकसान। जर तुमच्याकडून कधी काय होईल कोणत्या पुरुषाच्या बाबतीत सांगू शकत नाही, कारण घरचे व्यवहार बाहेरचे व्यवहार सगळं पुरुष मंडळीच बहुतेक ठिकाणी सांभाळत असतात। तर काही वेळेस बऱ्याच वेळा आपल्याकडून पैशाचे नुकसान होते किंवा काय नुकसान होते की एखाद्या वेळेस आपण कुठेतरी पैसा गुंतवतो आणि तो त्या गुंतवलेल्या पैशाकडून आपल्याला फसवणूक केली जाते किंवा आपले पैसे असे कुठंतरी आपण गुंतवलेत किंवा एखाद्या जागेत गुंतवलेत किंवा घरात गुंतवलेत आणि आपल्याकडून त्या समोरच्या व्यक्तीकडून तुमची फसवणूक झालेली आहे। तर या गोष्टींना तुमच्या घरापुरत्या तुम्ही सीमित ठेवा। सगळ्या पुरुष भावांनो हे लक्षात ठेवा, या तुमच्या घरापुरत्या सीमित ठेवा। तुम्ही तुमच्या बाहेर मित्रमंडळीमध्ये किंवा ऑफिसमध्ये कामामध्ये कुठेही तुम्ही असाल तर या गोष्टी अजिबात शेअर करू नका की बाबा माझं या ठिकाणी या बिझनेसमध्ये मी एवढे पैसे गुंतवले होते आणि माझं नुकसान झालं, मी आता भिकारी झालोय, माझ्याकडे 1 रुपया सुद्धा नाही, असं म्हणून तुम्ही त्या मित्रांपुढे रडत बसू नका। कारण याचं काय आहे माहिती आहे का तुम्हाला, की कारण आहे ज्या वेळेस तुम्हाला पैशाची गरज असेल त्यावेळेस जो समोरचा व्यक्ती पैसे देणारा आहे तो 10 वेळा विचार करेल की तुम्हाला त्यांनी आत्तापर्यंत दिलेत पैसे, पण तुम्ही ही गोष्ट त्याला सांगितली आणि तुम्हाला तो समोरचा व्यक्ती त्यावेळेस नक्की विचार करेल की बाबा हा तर एवढा डुबून बसलाय आणि आता आणि ह्याला मी काय मदत करू, आणि ह्याला मी मदत आत्तापर्यंत तर एवढी केली, ह्यानी मला वेळेत मला वापस दिले, पण आत्ता तोच डुबलाय आणि माझे पैसे कसा तो वापस देईल याचा ते समोरच्या व्यक्ती विचार करेल। त्यामुळे पैशाच्या बाबतीत जे काही नुकसान झालेलं आहे ते तुम्ही कोणालाही सांगू नका। त्याच्यामुळे काय होईल, गरजेच्या वेळेस तुम्हाला थोडेफार जरी पैसे लागणार असतील तर समोरचा व्यक्ती देणार नाही। त्यामुळे ही गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा। आता बघा, दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे पुरुष भावांना सगळ्यांना भरपूर दुःख असतं आणि पुरुष मंडळी कशी असतात की ही लोक दुःख जास्तीत जास्त लपवण्याचा प्रयत्न करतात की ते बायका एक बार कसं की रडून आईला बापाला वडिलांना ह्याला त्याला असं सांगतात, पण पुरुष मंडळी या गोष्टी त्यांच्याकडे जे दुःख आहे ते कोणाला घरामध्ये जास्त करून शेअर करत नाहीत। त्यांना वाटतं की आपल्या मित्रांकडे आपण आपलं दुःख सांगावं, ते कोणतंही दुःख असू देत। पुरुष मंडळी एवढं दुःख शेअर करायला घरामध्ये जात नाहीत, त्यांना वाटतं आपण मित्रांमध्येच बोलावं। पण तुम्ही तुमच्या बाबतीत जे काही दुःख घडलेलं आहे ते अगदीच तुम्हाला वाटेल की हा बाबा नाही, माझा हा जिवलग मित्र आहे, खात्रीशीर मित्र आहे, त्याच्या जवळच शेअर करा ना की तुम्ही त्याला दुःख सांगून जाल की बाबा माझ्या बाबतीत असं झालं आणि आता मी काय करू आणि असं होतंय किंवा घरामध्ये एवढे टेन्शन चालू आहे, तर ते काय करतील, तुमचं ऐकून घेतील आणि तुमच्या मागे परत त्याच्यावरती चर्चा करत बसतील। त्यापेक्षा तुम्हाला वाटतंय ना हा माझा मित्र आहे, आता या माझ्या मित्राला मी ही गोष्ट सांगितली पण तो कोणालाच बोलणार नाही, त्या मित्राजवळ तुम्ही शेअर करा, पण प्रत्येक ठिकाणी तुमचं दुःख सांगत बसू नका। आता तिसरी आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे। आता बघा, प्रत्येक घरामध्ये नवरा बायको म्हटलं की भांडण तर होतच राहतं आणि ही भांडणं कितीही झाली तरी ती अगदी
1-2 दिवसाची, काही क्षणाची, काही मिनिटाची किंवा आठवडाभराची, महिन्याभराची असू शकतात. त्यामुळं तुम्ही तुमच्या पत्नीबद्दल प्रत्येक पुरुष भावांनो लक्षात ठेवा, तुमच्या पत्नीबद्दल तुम्ही कधीच कोणाजवळ वाईट बोलू नका की बाबा ही अशीच करते तशीच करते. ते भांडण क्षणाचा, तो राग क्षणाचा असतो, तासाचा असतो. पण आपण काही गोष्टी अशा आपल्या पत्नीबद्दल बोलून जातो की लोक ती समोरची त्याचं भांडवल बनवतात आणि सगळीकडे आजूबाजूला की बाबा ह्याची बायको अशीच आहे तशीच आहे या गोष्टी पसरवत असतात. तुम्ही एक गोष्ट बोलायला जातात पण त्या समोरच्या व्यक्तीकडून त्याच्यामध्ये 4 गोष्टी घातल्या जातात. त्यामुळे अजिबात तुम्ही समोरच्या व्यक्तीकडे बोलताना विचार करा पुरुष भावांनो की आपल्या पत्नीबद्दल कितीही तुमची भांडणं झाली तर कोणाजवळ ही वाईट बोलू नका. चौथी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या आजूबाजूला भरपूर अशी लोक असतात की आपला अपमान करत असतात आणि काही अतिशय मूर्ख लोक असतात की त्यांच्याकडून तुमचा अपमान झालेला असतो आणि या मूर्ख लोकांच्या काय नादी लागायचं आहे. तुमचा अपमान केला तो त्यांनी त्याचे संस्कार दाखवलेले असतात की तुमचा अपमान करून अशी ही मूर्ख लोक जरासुद्धा जनाची नाही मनाची, त्यांना लाज नसते. त्यांना फक्त एवढंच कळतं की दादागिरी भाईगिरी किंवा मी कसा शहाणा, त्यांना वाटत असतं तसं. पण या मूर्ख लोकांनी केलेला अपमान तुम्ही कधीच कोणाला सांगू नका. या लोकांना इग्नोर करा. या लोकांना कसं साईड देऊन पुढंच आपल्याला चालता येईल हे बघा. या मूर्ख लोकांनी केलेला अपमान तुम्ही तुमच्या घरामध्ये, तुमच्या फॅमिलीमध्ये, तुमच्या मित्र परिवारामध्ये कधीच सांगू नका. आणि त्या मूर्ख माणसाला कशाला महत्त्व द्यायचं. त्यामुळे लक्षात ठेवा ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. मूर्ख लोकांच्या नादीही लागू नका, त्यांच्याशी बोलणंही करू नका आणि त्यांनी केलेला अपमान कुणालाही सांगू नका. कारण ज्या त्यावेळी ज्या त्या गोष्टीची परतफेड परमेश्वर करतच असतो. त्यामुळे ज्या त्या व्यक्तीला ज्याच्या त्याच्या कर्माची फळं भेटतच असतात. तर पुरुष भावांनो तुम्हाला हे कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ, की तुम्हाला ज्या काही मी महत्त्वाच्या 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या कमेंट करून नक्की सांगा आणि छान छान कमेंट नक्की करा. तर चला मग, जय शिवराय.